नमस्कार, माझे नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज स्टेडियममध्ये आपण गरम पाण्याच्या अंघोळीबद्दल बोलणार आहोत. अनेकदा आपण YouTubeवर असे अनेक व्हिडिओ पाहतो, जिथे असे दाखवले जाते की तुम्ही किडनी फिलेट पाण्यात टाकावे. पाण्याचे तापमान 40 अंश असले पाहिजे आणि त्यामुळे किडनी बरी होते. किती छान झाले असते जर असं होऊ शकत असेल तर, नाही का? डायलिसिस सेंटरची गरजच भासली नसती. आपण घरात एक बाथट घेतला असता, पाणी भरले असते, एक थर्मामीटर ठेवले असते, 40 डिग्री तापमान साधले असते आणि आपल्या किडनीच्या समस्याही संपल्या असत्या. हे कसं शक्य आहे? कधी विचार केला आहे का? जर आपण 40 डिग्री तापमानात बसत असू तर त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे की तुम्हाला काय फायदा मिळतो जर तुम्ही किडनीसाठी गरम पाण्यात बसत असाल. तर आपण बेसिक फिजिक्सपासून सुरुवात करूया की शरीरात काय बदल होईल जेव्हा आपण शरीराला उच्च तापमानावर ठेवतो. तेव्हा तुम्हीही पाहिलं असेल की जेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते किंवा गर्म ठिकाणी असतो तेव्हा शरीरातून खूप सारा पाण्याचा बाहेर पडतो. जर मी 40 डिग्री तापमानात बसलो तर माझ्या शरीरातून पाणी बाहेर पडेल, म्हणजेच पसीना बाहेर पडेल. आता आपण सर्वजण हे जाणतो की शरीरातील गाय आपण काही पद्धतींनी बाहेर काढू शकतो. मूत्राच्या मार्गाने, मलाच्या मार्गाने, श्वासाच्या मार्गाने आणि पसिन्याच्या मार्गाने. जेव्हा किडनी खराब होत आहे, किडनी कमी काम करत आहे, तेव्हा शरीरात गाय जमा होत आहे. अशा रुग्णाला खूप घाम गायला तर काय फायदा होईल? सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीरातून मीठ काढून टाकण्यास सुरुवात करते, कारण आपला व्यवसाय देखील खारट आहे आणि आपला घाम देखील खारट आहे. म्हणून जर आपण गरम पाण्यात बसून घाम गाळला तर शरीर मिठाने भरले जाते. या मीठ भरण्यामुळे आपल्याला असा बदल दिसून येतो की रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रित होऊ लागतो. आता जेव्हा पसीना बाहेर पडतोय, मीठ बाहेर जातंय, तेव्हा एक गोष्ट आणखी बाहेर येत आहे, ती म्हणजे पाणी. जर किडनी खराब झाली असेल तर शरीरात पाणी जमा होत असेल, तेही बाहेर येतं. जर तो फ्लुइडची मात्रा कमी झाली तर आपल्याला दोन मोठे बदल दिसतील. पण हे संपूर्ण दिवस चालू राहू शकतात का? उत्तर आहे नाही. जसे पेशंटने जेव्हा जेवण खाल्ले त्यात थोडं मीठ जाई. जे मीठ पसिन्याच्या मार्गाने बाहेर आलं होतं, ते जेवणाच्या मार्गाने शरीरात परत येईल. ज्यामुळे बीपी कमी झाला होता, तो पसिना बाहेर पडल्यामुळे तो जेवण खाल्ल्यावर परत वाढतो. पहिली समस्या. दुसरी समस्या म्हणजे तुम्ही जे पाणी बाहेर काढलं होतं, ते तुम्ही कसेही 1 लिटर बाहेर काढू शकाल. शरीरातून पाणी बाहेर काढलं आहे किंवा आपलं मीठ बाहेर काढलं आहे. पुढील 34 तासांच्या आत तो पुन्हा तिथे पोहोचतो आणि परिणाम काय होतो? जो बीपी कमी झाला होता, तो पुन्हा वाढतो आणि जो सूज कमी झाली होती, ती 34 तासांत पुन्हा पेशंटमध्ये येते. मी चिंतित आहे की माझ्यासोबत काय चाललंय. मी तर बाहेर येतो, पण पुन्हा माझ्या शरीरात भरून जातं. पहिली समस्या. दुसरी समस्या. यामध्ये आपल्याला काय होतं की आपल्या शरीराची ताकद कमी होऊ लागते. कारण जेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते, तेव्हा पेशंटची भूक कमी होऊ लागते. तुमचे संपूर्ण शरीर 40 अंशांच्या उष्णतेत राहील, त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल. त्यावेळेस तुम्ही खाणं खाणार नाही. त्यानंतरही तुम्हाला नेहमीच शरीरात असं वाटतं की माझं पोट भरलेलं आहे किंवा ती मीटिंगसारखी भावना येऊ लागते उष्णतेमुळे. आता समस्या काय आहे की पेशंटने खाणं कमी केलं आहे. पेशंटमध्ये कमजोरी येऊ लागली आहे. त्यामुळे आपली चिंता वाढू लागते. दुसरे म्हणजे तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुमच्या त्वचेत, तुमच्या कौशल्यात काहीही प्रवेश करू शकत नाही. त्यातून काहीही बाहेर येऊ शकत नाही. तुम्हाला घाम येत आहे, तो बाहेर येत आहे. तुम्ही सकाळी गरम पाण्याने, थंड पाण्याने अंघोळ करता. कधी तुम्ही पाहिलं आहे का की पाणी शरीरात गेलं? वजन वाढलं, तुम्ही अंघोळीस गेलात, वजन 70 किलो होतं. बाहेर आलं की वजन 71 किलो झालं. असं कधी झालं का? असं का नाही झालं? कारण त्वचा एक एकमार्गी रस्ता आहे. त्यातून गोष्टी बाहेर येऊ शकतात, आत जाऊ शकत नाहीत. आता मी तुम्हाला ही गोष्ट का सांगत आहे, हे महत्वाचं आहे. का? जेव्हा पाणी आत जात नाही, तेव्हा तुम्ही पाण्यात कोणतेही औषध मिसळले तरी ते शरीरात जाऊ शकत नाही. कारण त्वचा ते करू देत नाही. आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की जर तुम्ही गरम पाण्यात बसत असाल, तर ते तुम्हाला खूपच कमी वेळात तात्पुरत्या लहान लहान लक्षणांमध्ये आराम देतं.
आता जेव्हा आपण पसीना बाहेर काढतो कोणत्याही प्रकारे, गरम पाण्यात बसून, गरम खोलीत बसून किंवा झोपून, तर पसिन्यात आणि गंदगीही बाहेर येत असते. त्यात एक गोष्ट असते ती म्हणजे युरिया. हा युरिया आपल्या यकृताने तयार केला जातो. जेव्हा आपण काही खाणं खातो, तेव्हा जेव्हा ते यकृताजवळ जातं, तेव्हा जेव्हा ते लहान लहान तुकड्यात विभागलं जातं, तेव्हा त्यात थोडं थोडं युरिया बाहेर काढतं. आता पसिन्याची एक खास गोष्ट म्हणजे आपल्या पसिन्यात युरिनच्या तुलनेत 50 पट जास्त युरिया बाहेर येतं. यानी जर मी 10 ml पेशाब घेतो आणि 10 ml पसीना घेतो, तर त्याला आपण मध्ये देऊ. जेव्हा आपण टेस्ट करू, तेव्हा त्यात 50 पट जास्त युरिया बाहेर येत असेल. पण क्रेटिनिन 0 असेल. क्रेटिन कधीही कमी होणार नाही. हे का आठवतही? कारण आपला जो युरिया आहे, तो बाहेर येऊ शकतो आणि याच कारणामुळे आपला जो पसीना असतो, तो वासदार असतो, आहे ना? युरिनमध्ये युरिया बाहेर येतो आणि क्रेटिनिन ही बाहेर येतो. आता समस्या समजून घ्या. माझी किडनी 24 तास 365 दिवस थोडं-थोडं काम करत असते, थोडं-थोडं काम करत असते. पसिन्यात मी दिवसभरात 1 तास बाहेर काढू शकतो. जास्तीत जास्त 2 तास बाहेर काढू शकतो आणि बाकी 22 तास काहीच होत नाही. बरोबर, पण माझी किडनी कमी काम करत आहे. कासवासारखी, पण ती 24 तास काम करत आहे. जर मला घाम येत असेल तर मी 1 तासही टिकू शकणार नाही. जर मी दिवसाच्या शेवटी बोललो, की कोणाने जास्त युरिया शरीरातून बाहेर काढलं, तर उत्तर काय होईल? कासव जिंकेल की ससा? कासव जिंकेल का? कारण तो हळू चालला, पण त्याने लांबचा खेळ खेळला. पसिन्यात जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा युरिया जास्त बाहेर येतो, पण तो कमी वेळात बाहेर येतो. तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, की आपण पसीना बाहेर काढण्यासाठी जे पद्धती शोधत असतो, त्या खूपच तात्पुरत्या आहेत. खूप जास्त तात्पुरत्या आहेत. लक्षात ठेवा, की तुमची लक्षणे बरी होतील, पण ती कायमची नाही. तुमचे मूत्रपिंड खराब होत राहील. का? कारण या चक्रात तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित केला, तुम्ही शुगर नियंत्रित केली, तुम्ही पसीना बाहेर काढला. त्यानंतर बीपी चेक केला, तो चांगला होता का? तुमचा बीपी 24 तास चांगला राहतो का? पहिला प्रश्न म्हणजे तुमची शुगर नियंत्रणात राहते का? जर यामध्ये कोणाचेही उत्तर नाही ना, तर तुम्हीही मान्य करा. जेव्हा तुमचा बीपी वाढतो, जेव्हा तुमची शुगर वाढते, तेव्हा तुमच्या किडनीला नुकसान सहन करावं लागतं. तुम्हाला बीपी आणि शुगर नियंत्रित करायची. शरीरात ताकद ठेवताना जर तुमचे शरीर कमकुवत होत असेल, कमी खाता असाल, असंग खाता असाल ज्यात ताकदच नाही, तर शरीरात कमजोरी येत असेल, तर तुम्हीच विचार करा की जेव्हा तुमचे शरीर कमजोर होत आहे, तेव्हा तुमची किडनीही एकत्रितपणे कमजोर होत आहे. जर तुमचे क्रेटिनिन 2 पॉइंट खाली गेलं तरी ते तिथे टिकणार नाही कारण किडनी ठीक नाही. किडनी जेव्हापर्यंत ठीक होत नाही, तेव्हा तुमचे क्रेटिनिन लेव्हल टिकणार नाही. ते खाली जाईल, मग परत येईल आणि याला होण्यात जास्त वेळ लागत नाही. महिनाभरात किंवा 15 दिवसांत तुम्ही पाहाल की लेव्हल कमी होत आहे. आगामी 15 दिवसांनी तुम्ही चेक कराल, तुम्हाला लेव्हल उच्च दिसेल. कारण आपण आपल्या जो 24 तास 365 दिवस 9 स्टॉप काम करणारा यांत्रिक प्रणाली आहे. जो आपला कासव आहे, ती आपली किडनी आहे. त्यांना आपण दुर्लक्ष केले आहे. शॉर्टकट शोधताना शॉर्टकट खराब होत नाही, पण तुम्हाला जो योग्य मार्ग आहे, तो पकडून ठेवावा लागतो. तुमच्या किडनी तुमच्यासोबत राहतील यासाठी तुम्हाला तुमच्या किडनीवर काम करत राहावे लागेल आणि तुमच्या किडनीला होणारे नुकसान नियंत्रणात ठेवावे लागेल. जर तुम्ही कोणताही उपचार घेत असाल, तर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडांकडे दुर्लक्ष करत असाल, तुमच्या रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढली असेल, तुम्ही औषधे घेत असाल, पण ती काम करत नाही. तुम्ही रिया घेत आहात, पण तुमचे रक्तदाब आणि साखर नियंत्रणात येत नाहीये. कारण काहीही असो, तुमच्या मूत्रपिंडांना दररोज नुकसान होते. हळूहळू नुकसान जमा होईल आणि काही महिन्यात ते तुमचे मूत्रपिंड पूर्णपणे खराब करेल. म्हणून प्रथम तुमचे शरीर समजून घेणे महत्त्वाचे आहे. नंतर रोग समजून घेणे. नंतर तुम्हाला असा मार्ग तयार करावा लागेल, जिथे तुमचे शरीर चांगले कार्य करेल आणि तुमचे मूत्रपिंड चांगले कार्य करेल. म्हणून ज्ञान हे सर्वात मोठे औषध आहे. तर आज तुमच्या शरीराला समजून घेण्याचा प्रयत्न करा
आज तुमच्या किडनीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रोगाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग विचार करा, की तुम्ही जे काही करत आहात ते योग्य आहे की चुकीचं. मी आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्ही खूप काही समजले असाल. तरीही मनात थोडा डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. तुम्ही येऊन भेटू शकता. आणि याच्यासोबत मी तुम्हा सर्वांना पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.